अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी केले जाणारे वटपौर्णिमेचे व्रत आज संपूर्ण राज्यात अत्यंत श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जात आहे। ज्येष्ठ पौर्णिमेच्या या शुभदिनी शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत सर्वत्र वटपौर्णिमा सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। विवाहित महिलांनी सकाळपासूनच वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली आहे। वटपौर्णिमेचा वर्षातून एकदा येणारा हा सण, या दिवशी जसं सावित्रीने वडाखाली पूजा करून आपल्या पतीचे प्राण पुन्हा आणले होते, तसेच आम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहोत की माझ्या पतीला किंवा सगळ्यांच्याच पतीला दीर्घायुष्य लागावं आणि आम्ही हे आनंदाने आणि उपवास धरून निर्जरी उपवास करून हे सण साजरा करतो। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। थँक्यू। आज सण सौभाग्याचा वटपौर्णिमेचा जसं सत्यवानासाठी सावित्रीने वडाची प्रार्थना करून त्याच्यासाठी दीर्घायुष्य मागितले, तसेच आज मी सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करून दीर्घायुष्य मागितले आहे। त्यासाठी आम्ही 7 फेऱ्या मारल्या पूर्ण। वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।